नमस्कार मित्रांनो. सरसकट मराठ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट द्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी जी केलेली आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्यांचा काहीही मनोज जरांगे पाटलांचा काहीही स्वतःचा स्वार्थ नाही. लक्षात घ्या, त्यांना असं का म्हणावं लागतंय हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, मी सुद्धा एका राजघराण्यातून आहे, मी सुद्धा देशमुख आहे, ओके, माझ्याकडे सुद्धा चांगली आर्थिक परिस्थिती आहे. पण ही मागणी देशमुखसाठी, पाटीलसाठी आणि जातीवंत मराठा अशी नाही. ही मागणी गरजवंत मराठ्यांची गरज काय याच्यासाठीची. आणि हे आपण नीट समजून घ्या बरं का. जे लोक असं म्हणतायत ना की मी कुणबीचं सर्टिफिकेट घेणार नाही, मला कुणबीच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अहो हे तुम्ही सांगायची गरज नाही साहेब. कारण तुमच्याकडे तुम्ही एवढा पैसा जनतेतून किंवा सत्तेतून उभा केलेला आहे, त्याचा उपभोग घेतलाय की तुमच्या 50 पिढ्या जरी पुढच्या झोपून खाल्ल्या तरी तुमचं काही संपत्ती हटणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही आणि तुम्ही सांगायची गरज नाही आणि तुम्ही काही घेणार नाही. हे काय म्हणजे काळ्या दगडावरची रेगच आहे, काय प्रॉब्लेम नाही. विषय असा आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या असं मराठवाड्यात आंदोलन करणाऱ्या, मराठवाड्यातून हे आंदोलनाची ठिणगी पेटली त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे पहिलं समजून घ्या. विदर्भामध्ये कुणबीचे सर्टिफिकेट मिळतात, कोकणमध्ये कुणबीचे सर्टिफिकेट आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील बरेच पुढारी त्यांच्याकडे कुणबीचे सर्टिफिकेट आहेत, बरेच IAS ऑफिसर आहेत त्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहेत, बरेच IPS पुढारी. हो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. असे खूप लोक आहेत की ज्यांचे सर्टिफिकेट काढल्याची माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. त्यांचे सर्टिफिकेट नंतर मी फेसबुकला ढकलून देईल. ओके, तर ही मागणी करण्याची वेळ का आली तर आपले विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, अशा सगळ्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी सापडतात. मराठवाड्यामध्ये का सापडत नाहीत असा जो प्रश्न लोक उभा करतायत ना, त्याला त्यांनी थोडासा इतिहास अभ्यास करावा. ज्यावेळी भारत सरकारमध्ये सर्व संस्थांना विलीन करायची वेळ आली त्यावेळी हैदराबादचा निजाम आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंग या दोघांचं जरा भिजत गोंगडं होतं. महाराजा हरिसिंग विनाशर्त भारतामध्ये सामील झाले, पण मराठवाड्याचा जो निजाम होता, मराठवाड्याचं ज्याचं राज्य होतं, हैदराबाद स्टेट त्याला म्हणतात, त्याला सुद्धा सरदार पटेलांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, समजायचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो ऐकला नाही. आणि मग शेवटी तिथे लष्करी कारवाई करून ते निजाम स्टेट जे आहे ते पाकिस्तानात जाऊ नये म्हणून त्याच्यावर लष्करी कारवाई करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते भारत सरकारमध्ये ते संस्थान विलीन केलं. आणि याचा राग म्हणून, लक्षात घ्या, याचा राग म्हणून हैदराबादच्या निजामाने तिथली सगळी सरकारी कागदपत्र जाळली. त्यातला सगळ्यात मोठा झटका हा मराठा समाजाला बसला. आणि ज्या कुणबीच्या नोंदीची सर्टिफिकेट होती बऱ्यापैकी सरकारी दप्तरी, ती त्यांनी जाळून टाकल्यामुळे मराठवाड्यामध्ये मराठ्यांना या सर्टिफिकेटचा किंवा पुराव्याचा थोडासा जो शॉर्टेज पडतीया ती अडचण आहे. आणि म्हणून जर म्हणजे निजामाच्या त्याला रजाकार पण म्हणतात की म्हणजे तो अन्याय शासन कालच होता, तो या निजामाने सरकारी कागदपत्र जाळली, याचा फटका सर्वसामान्य मराठ्यांना का बसावा, तो बसू नये या भावनेमुळे जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्या असं म्हटलेलं आहे. आणि ज्या मराठ्यांवरती या निजामाच्या मूर्खपणामुळे जो अन्याय होतोय किंवा झालेला आहे गेले 75 वर्ष, तो भविष्यात होऊ नये याची काळजी म्हणून ते सरसकट म्हणतायत. आता ते सरसकट जरी म्हणत असले तरी चॉईस तुम्हाला आहे ना. हा लढा गरजवंत मराठ्यांसाठी आहे, ज्या मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा आणि एकंदरीत भविष्याचाच प्रश्न आता तयार झालेला आहे. त्यांनी ते सर्टिफिकेट घ्यावं याच्यासाठीचा हा लढा आहे. ज्यांना गरज नाही त्यांनी न घेतलं तर हे गरजवंत मराठ्यांवरती उपकारच आहेत किंवा त्यांच्यासाठी हे सहकार्यच आहे. ज्याला पाहिजे, ज्याला आवश्यकता आहे, ज्याचं शिक्षण थांबलंय, ज्याचा रोजगार थांबलाय आणि ज्याचं भविष्य काळवणलेलं आहे, अशा सर्वच लोकांना म्हणजे कुठलाही आजादुजा भाव न होता, कोणतंही वर खाली न होता सरसकट म्हणण्याची वेळ त्याच्यासाठीच येते. अहो तुम्ही आणि मला सांगा ना, ज्यावेळी तुम्ही सरसकट कर्जमाफीची घोषणा करता, बागडविल्ले तुम्हीच कर्ज घेतलेलं असतंय बँकेचं पुढाऱ्यांच्या चेल्यांनी आणि तेच तुम्हाला बुडवायचं असतंय. अरे आमचा शेतकरी कधीच रुपया कोणाचा बुडवत नाही, तो प्रामाणिक असतोय. त्यांनी 10 रुपये कर्ज घेतलं तरी तो त्याचे हप्ते आणि ते मुद्दल सगळं वेळेवर फेडतो. तुम्हीच बागडविल्ल्यांनो
त्या शेतकऱ्याच्या नावावरती गुपचूप कर्ज घेता. त्या शेतकऱ्याला पण माहीत नसतं ते कर्ज घेता, त्याचा चुकीचा वापर करता आणि शेवटी ते पैसे भरायची वेळ आली की मग तुम्ही मागणी करता की सरसकट सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. अरे त्याच्यामध्ये 10% सुद्धा शेतकरी लाभार्थी नसतात. 90-95% तुम्ही सगळे पुढारी, त्यांचे कार्यकर्तेच त्याच्यामध्ये लाभार्थी असतात. ते मात्र तुम्ही करता. त्याला अभ्यास करायची तुम्हाला गरज पडत नाही की सरसकट मागणी कशाला पाहिजे, कोण येते ज्यांना कर्जमाफी द्यायची त्यांचा तपासा, त्यांचे सगळं माहिती घ्या आणि मग ते आपण माफ करू असं तुम्ही म्हणता का? तर तुमच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र तुम्ही त्या कार्यकर्त्यांना जे पोचता, ते कार्यकर्ते जे काही भ्रष्टाचार करतात, लोकांचे पैसे खातात आणि ते खाल्लेले पैसे बुडवायची वेळ येते त्यावेळी तुम्ही शेतकऱ्याच्या नावाने पत्रकार परिषद घेता आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे असं तुम्ही सांगता आणि दुसऱ्या दिवशी लगेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी निर्णय घेता आणि सरसकट कर्जमाफी झाल्याचे 2-3 प्रकरणं झाली की नाही महाराष्ट्रामध्ये. मग जर तुम्हाला सरसकट कर्जमाफी करता येते आणि लक्षात घ्या या कर्जमाफीमध्ये कोणी शेतकरी नव्हता आणि कोणी शेतकरी त्यात लाभार्थी नव्हता, तरी सुद्धा तुम्ही तुमचे चमचे, चेले, लोमते यांच्यासाठी सरसकट कर्जमाफी करू शकता. तर मराठ्यांसाठी तुम्ही सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यायला तुम्हाला अशी काय अडचण आहे? तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही काय तुमच्या खर्च देत नाहीये किंवा तुम्ही मराठ्यांवरती उपकार करत नाहीये, कारण मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे मी तुम्हाला परवा पण व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराज या जगातले जगद्गुरू, संत शिरोमणी वारकरी संप्रदायाचे भूषण तुकाराम महाराज 96 कोळी मराठा ते म्हणतायत बरे झाले देवा कुणबी झालो, नाही तो दंबेच असतो मेलो. आणि शिवाजी महाराज स्वतः लहानपणी त्यांनी स्वतः हातात नांगर घेऊन शेतकऱ्यांवर नांगर चालवलेला, सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवलेला आहे. जर शिवाजी महाराज मराठा आणि कुणबी आहेत, जर संत तुकाराम महाराज मराठा आणि कुणबी आहेत, तर याच्यापेक्षा कोण मोठा मराठा आहे जो असं म्हणेल की यांच्यापेक्षा मी मोठा मराठा आहे आणि मला सर्टिफिकेट नकोय? तुम्ही जर संत तुकाराम महाराज आणि जर शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असताल तर मग तुम्हाला चंद्रावर जाऊन मंगळावरनच तुम्हाला नमस्कार करावे अशी ही भयानक परिस्थिती आहे. तुम्हाला नको असेल, ज्याला नको असेल त्यांनी घेऊ नका, परंतु सरसकट मराठ्यांना हे मिळालं पाहिजे ही मागणी रास्त आहे. ज्याला गरज पाहिजे, ज्याला गरज आहे त्या गरजवंतांनी हे सर्टिफिकेट जरूर घ्यायचंय. सरकारने सर्वांसाठी काउंटर लावायचं आहे, परंतु कोणी घ्यायचं आणि कोणी नाही घ्यायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे, ठरवायचं आहे. आणि ज्या राजकीय लोकांना असं वाटतं की आम्ही 96 कोळी मराठी आहोत, आम्ही कुणबी नाही, तर लक्षात घ्या मग तुम्ही एक काम करा, तुम्ही या गरजवंत मराठ्यांना, ह्या कुणब्यांच्या लेकरांना मदत म्हणून तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये असं जाहीर करा की जे मराठी आहेत त्यांनाच फक्त फी लावू आणि ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट असतील तर त्यांच्याकडून मात्र आम्ही रुपये फी घेणार नाही. कुणब्याची सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही विनामूल्य शिक्षण द्या. कारण आता तुम्ही मराठा आहात, तुम्ही म्हणताय आम्ही कुणबी नाही, आम्ही सर्टिफिकेट घेत नाही, म्हणजे तुम्ही राजे महाराजे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे, तुकाराम महाराजांपेक्षा उदार दानशूर तुम्ही असणार आहात. तर हे तुम्ही आता सिद्ध करा आणि तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये या सर्व कुणब्यांच्या, या गोरगरिबांच्या, या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही निःशुल्क शिक्षण द्या. आणि मला वाटतं चळवळीमध्ये सहभाग घेण्याची हीच एक तुम्हाला संधी आहे किंवा हे प्रायश्चित्त समजा आणि या दिशेने तुम्ही पुढे चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.